पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. लग्न झालंय म्हणजे बाळ व्हायला पाहिजे मदरहूड एक्सपिरियन्स करण्यासाठी. म्हणजे सेल्फिश टाईप ऑफ स्वार्थी किंवा स्वतःच्या आनंदासाठी असणारी कारण आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपल्या देशात आज आबादी कमी नाही, बट देश आबाद नाही हो राहील. त्यांना एवढंच वाटतं की प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली, एखादं पुस्तक दिलं म्हणजे झाले गर्भसंस्कार. कारण प्रेग्नन्सीचा एकही मिनिट डिलिव्हरी नंतर पुन्हा विकत नाही घेता येणार आहे. एकदा का त्या बाळानं जन्म घेतला, एकदा का डिलिव्हरी झाली, तर उद्या लाखो करोडो अरबो खरबो रुपये देऊन सुद्धा एक मिनिट सुद्धा हे बाळ पुन्हा तुमच्या गर्भात येणार नाही. आईच्या डोक्यात जे निगेटिव्ह थॉट्स असतात किंवा एन्झायटी असते, याचा परिणाम बाळावरती गर्भामध्ये होत असतो का? निश्चित होतं. जसं की मिसकॅरेजेस, आज जन्मजातच ऑटिझम, ADHD असे प्रॉब्लेम्स प्रचंड बाळांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. बाळा फोकसच होत नाही, ती प्रचंड हायपर ऍक्टिव्ह आहेत. आयुर्वेदामध्ये बाळाच्या प्रत्येक मंथ वाईज वेगवेगळ्या ऑर्गनची होणारी डेव्हलपमेंट सांगितली गेलेली आहे. शिवाजी महाराज जर घडवायचे असतील तर आधी जिजाऊ माता घडवल्या पाहिजे. नमस्कार मंडळी, मॅथ्स टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, असं म्हणतात की गर्भसंस्कार हा आपल्याकडे प्राचीन काळापासून केला जाणारा एक संस्कार आहे आणि याच संस्कारांबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून या फील्डमध्ये जे काम करतायत भारतामधले टॉपचे गर्भसंस्कार कोच डॉक्टर विष्णू माने सर आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. तर विष्णू सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू सो मच. आणि गर्भसंस्कारांबद्दल आज आपण आता विष्णू सरांकडून जाणून घेऊया. विष्णू सर, ज्यावेळी मी तुमचे आधीचे थोडेसे डॉक्युमेंट्स पाहत होतो किंवा गर्भसंस्कार आणि त्याच्याबद्दल शिबिर असतात, हे पण थोडंसं आपल्याकडं तेवढ्या जास्त इन्फ्लुएन्सने, तेवढ्या जास्त इम्पॅक्टने पाहिलं जात नाही. तर मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं की गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? खरं त्यांना चांगला प्रश्न विचारलाय, कारण याची जाणीव किंवा याचा अवेअरनेस आज आपल्याकडे होणं खूप गरजेचं आहे. गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? जेव्हा गर्भसंस्कार हा शब्दच डोळ्यांसमोर येतो त्यावेळेला कुठेतरी एखादा धार्मिक विधी किंवा पूजापाठ अशा प्रकारचं काहीतरी जाणवतं. पण मुळात गर्भसंस्कार म्हणजे कोणता धार्मिक विधी नाहीये किंवा पूजापाठ नाहीये. तर गर्भसंस्कार काय? गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार. म्हणजे तिच्या आजूबाजूला असणारं ते वातावरण म्हणजे गर्भसंस्कार सांगता येईल. मला एका उदाहरणातून खूप छान पद्धतीने सांगता येईल की एका वर्कशॉपमध्ये मला विचारलं गेलेलं की सर, जर बीज चांगलं असेल, जमीन चांगली असेल, तर गर्भसंस्कारांची जरूरत काय? कारण शेतकरी जेव्हा शेती करतो त्यावेळेला तो काय करतो की जमिनीमध्ये म्हणजे भूगर्भामध्ये एक चांगलं बीज पेरतो. सो भूगर्भामध्ये गेलेलं ते बीज जमिनीच्या बाहेर वाढायला लागतं, त्याला पानं, फळं, फुलं सगळं काय येतं, ते जमिनीच्या बाहेर सफल होतं. तर जे चांगलं बीज चांगल्या भूगर्भामध्ये पेरलेलं आहे त्याच्यातनं निश्चितच चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार आहे. पण तेच चांगलं बीज आणि तीच चांगली जमीन जर का एक पॉलीहाऊस दिलं, म्हणजे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट जर बाहेरून दिलं, तर तेच बीज आणि त्याच जमिनीतनं उगवलेलं ते जे झाड आहे ते कदाचित पहिल्यापेक्षा 10 पटीने जास्त उत्पादन देणार आहे. बरोबर. सो हे कशामुळे झालं? तर बाहेरच्या त्या दिलेल्या एन्व्हायरमेंटमुळे झालं, ज्याला आपण पॉलीहाऊस म्हणतो. सो दिस पॉलीहाऊस इज नथिंग बट द गर्भसंस्कार. सो गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळाला आणि आईला जर का तसं पॉलीहाऊस दिलं, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट जर छान दिलं, तर निश्चितच येणारं बाळ सुद्धा एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व बनलेलं असेल. म्हणजे सर, मग आता गर्भसंस्कारांकडे म्हणजे प्राचीन काळचं मला माहित नाही, पण आता बऱ्याचदा बघतो की त्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. तर गर्भसंस्कारांकडे का लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आज दिलं जात नाही हे अगदी बरोबर आहे, कारण आमच्याकडं मॅटर्निटी फोटोशूट सारखं कल्चर आलं की आज प्रत्येक जण म्हणजे मॅटर्निटी फोटोशूट करतं. मी नेहमी सांगत असतो की हरकत नाही, या अशा वेगळ्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत, पण नेमकं का करतो याच्या पाठीमागचं ते काचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. बरोबर. मॅटर्निटी फोटोशूट करतो तर त्याचा त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळाला काही फायदा आहे का? तर निश्चितच नाहीये. फक्त आपल्या आनंदासाठी, त्या आई वडील आपल्या आनंदासाठी म्हणून मॅटर्निटी फोटोशूट करतायत, बाळाला त्याचा काहीही फायदा होत नाही. पण गर्भसंस्कारांसारखं जे प्राचीन युगापासून चालत आलेलं हे जे काही कल्चर होतं भारतातलं, ते आता कुठेतरी मिसिंग दिसतं. आजची जी स्त्री आहे ती वर्किंग स्त्री आहे, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत अनेक जबाबदाऱ्या ती पेलते, पण ही जी महत्वाची 9 महिन्यांची जबाबदारी निसर्गानं स्त्रीला दिलेली आहे ती कुठेतरी ती आज हरवलेली आहे असं मला वाटतं. आणि त्याची जाणीव मला वाटतं की या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा अवेअरनेस प्रोग्राम जे होतात त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं काळाची गरज आहे. सो ती जाणीव व्हायला पाहिजे आणि ती करून देण्याचाच प्रयत्न आपण तुमच्या माध्यमातून करतोय. येस. पण मला विचारायचं आहे की मग आपण या क्षेत्रामध्ये काम करूयात असं ज्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा वाटलं, त्या वाटण्यामागची पार्श्वभूमी काय होती?
मी 13 वर्ष टीनेजर डेव्हलपमेंटसाठी काम केलं. सो 13 ते 19 वयोगटातल्या मुलामुलींच्या डेव्हलपमेंटसाठी मी काम करत होतो. आणि हे काम करत असताना अनेक पालक, शेकडो विद्यार्थी माझ्या बॅचेसला असायचे. सो अनेक पालक मला भेटायचे. बरं, भेटायला येणारा पालक म्हणजे विद्यार्थी चांगला आहे, सगळं व्यवस्थित आलबेल आहे म्हणून नाही यायचे. काही ना काहीतरी इश्यूज असायचे, म्हणजे बिहेवियरला घेऊन काही इश्यूज असायचे किंवा त्यांच्या ग्रास्पिंग कपॅसिटीला घेऊन काही इश्यूज असायचे. अकॅडमिक्समध्ये त्यांचं होणारं जे काही घसरण आहे त्याला घेऊन काही इश्यूज असायचे आणि त्यासाठी हे पालक आमच्याकडे यायचे. जेव्हा पालक यायचे तेव्हा कन्सल्टेशन व्हायचे, काउन्सिलिंग व्हायचे आणि मग बोलता बोलता बरेचदा आई किंवा वडील शेअर करायचे. इवन बरेचदा त्या बिहेवियरला घेऊन, म्हणजे जसं मी नेहमी सांगतो की जेव्हा बाळाला जन्म देणार आहे त्यावेळेला प्रत्येक पालक एक्सायटेड आहे, आई वडील एक्सायटेड आहेत. पण हेच बाळ जन्माला आल्यानंतर जर का त्याच्या बिहेवियरला, त्याच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वामध्ये जर का काही गुणदोष आहेत तर हेच पालक फ्रस्ट्रेटेड आहेत. बरोबर. आणि असे फ्रस्ट्रेटेड पालक माझ्यापर्यंत पोहोचायचे आणि बरेचदा मग ती आई रडत असायची आणि मग रडता रडता सांगायची की कदाचित प्रेग्नन्सीमध्ये जे काही आम्हाला इश्यूज होते, प्रॉब्लेम्स होते, जे काही इश्यूज झालेले त्याचाच की काय परिणाम म्हणून आज आमचं बाळ असं आहे. आणि मग मला तो विषय कुठेतरी स्ट्राईक झाला. एक नाहीतर अनेक माता या पद्धतीने हे शेअर करायच्या की प्रेग्नन्सीमध्ये असताना आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स होते आणि म्हणून आज बाळामध्ये आम्हाला हे जाणवतंय की काय. आणि मग मला रिलेट झालं की निश्चित कुठेतरी प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि त्यानंतर जन्माला आल्यानंतरचं आयुष्य या दोघांचा काहीतरी संबंध आहे. ओके. आणि मला ते स्ट्राईक झाल्यानंतर आम्ही मग कंपल्सरी आणि येणाऱ्या पालकांना हे विचारायला चालू केलं की तुमच्या प्रेग्नन्सीचा कालावधी कसा होता, त्यामध्ये काही इश्यूज, ताणतणाव, काही अडथळे होते का तुमच्या. मग त्या लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी अडचणी होत्या आणि ज्यांना अडचणी, त्रास होते, प्रॉब्लेम्स होते त्यांच्या बाळामध्ये सुद्धा काही ना काहीतरी आज डिफिकल्टीज किंवा असे पालकांना ते प्रश्न भेडसावत आहेत. मग आम्ही रिसर्च करायला चालू केला की नेमकं गर्भसंस्कार ही टर्म भारतामध्ये आहे. अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये नेमकं काय फॉलो केलं जातं, वेगवेगळ्या कोणत्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जातात. आणि हे सर्च करत असताना किंवा रिसर्च करत असताना आम्ही अनेक देशातल्या वेगवेगळ्या 9 महिन्यांसाठी फॉलो केल्या जाणाऱ्या कल्चर्सना अभ्यासलं. आणि त्याच्यामध्ये एक देश जो की आपल्या देशाच्या तुलनेत फक्त 1% लोकसंख्येचा देश आहे, म्हणजे इस्रायल. इस्रायलबद्दलचा एक रिसर्च आम्हाला मिळाला. डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च आहे. आज इस्रायल जर पाहिला तर अवघा 1,40,00,000 लोकसंख्या असणारा देश, म्हणजे आपल्या देशाच्या तुलनेत फक्त 1% लोकसंख्या असणारा देश. पण हा देश आज अवघ्या जगावरती भारी आहे म्हटलं तरी हरकत नाही. सो तिथे जन्मजातच विद्वत्ता, ती टॅलेंट हा त्या बाळांमध्ये आहे. डॉक्टर स्टीफन रिप सांगतात की इथं हा देश आज अवघ्या जगावरती राज्य करतो याचं कारण की इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनवून जन्माला घातलं जातं, कारण इथे प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो केला जातो, प्रोग्राम केला जातो. येस, कल्चरचाच भाग आहे त्यांच्या सोसायटीमध्ये असेल. म्हणजे प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत त्या स्त्रीला एक चांगलं एन्व्हायरमेंट, जसं मगाशी आपण ते पॉली हाऊस म्हणलो, तर ते जाणीवपूर्वक त्या स्त्रीला दिलं जातं. ती स्त्री स्वतः तशा प्रकारच्या पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहते आणि म्हणून तिथे जन्माला येणारं बाळ हे वेगळं आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपल्या देशात आज आबादी कमी नाही, बट देश आबाद नाही हो रहा है. क्योंकि फक्त लोकसंख्या वाढलेली आहे. ऑलिम्पिक जेव्हा होता त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपण कुठे आहोत. अवघं एखादं मेडल आणायचं म्हटलं तरी आपल्याला, म्हणजे आज एवढी मोठी लोकसंख्या असणारा हा देश, बट टॅलेंटचा जेव्हा भाग येईल किंवा अशा प्रकारचे जे कॉम्पिटिशन, जागतिक कॉम्पिटिशन्स होतात त्यावेळेला आपण पाहतो तर एवढा मोठा देश असताना सुद्धा अवघ्या हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत सुद्धा लोक आपली तिथेपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे नुसती क्वांटिटी वाढून चालणार नाही. आता इथून पुढे क्वालिटीवरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि पूर्वीचा एक काळ होता जिथे 10-12 बाळांना जन्म दिला जायचा. आज आपण फक्त 1 किंवा 2च बाळाला जन्म देतोय. त्यामुळे आज हा विषय, आपला टॉपिक ऐकत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो की जर बाळाला जन्मच द्यायचा आहे, आज पहिल्यासारखं 10-12 बाळांना जन्म देत नाही, 1 किंवा 2च बाळाला जर जन्म देणार, मग ते बाळ सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान, आईवडिलांचं किंवा देशाचं नाव रोशन करावं असं असायला हरकत काय. आणि तसं 8 तास त्या स्त्रीनं किंवा त्या कपलनं करायला हरकत काय. बरं, राहिला प्रश्न, इन्व्हेस्टमेंट तर फक्त 9च महिन्यांची आहे. निसर्गानं त्या स्त्रीला 9 महिन्यांचाच कालावधी दिलेला. सो 9 महिन्यांची इन्व्हेस्टमेंट करून जर का असं एखादं उत्तुंग व्यक्तिमत्व जन्म घेणार असेल तर हरकत काय. बरोबर, असं काही केल्यानं नुकसान तर निश्चित काय होणार नाही, झालंच तर काही फायदाच होणार आहे, कसलंही नुकसान होणार नाही, मग करायला हरकत काय. आणि म्हणून हे 9 महिने थोडंसं जागरूकपणे, म्हणजे मी नेहमी एक सांगत असतो की बेबी नॉट बाय चान्स, इट शुड बी बाय चॉईस. सो
आपल्याकडे बरेचदा काय असते की बाय चान्स म्हणजे काय की बस लग्न झालंय म्हणून बाळाला जन्म दिला जातो. सो फक्त लग्न झालंय म्हणून नाही, तर आम्हाला हवंय जाणीवपूर्वक बाळाला त्या जन्म देता यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने इथून पुढे प्रत्येक कपलनं पालकानं विचार करून हा जन्म द्यायला हवा असं मला वाटतं. खरं या उत्तरात माझ्या पुढच्या प्रश्नाची बीजे तुम्ही पेरलीत. कारण माझा पुढचा प्रश्न हाच होता की ज्यावेळी मला किंवा जोडप्याला बाळ हवंय हा विचार ते जोडपं करतंय, त्यावेळी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा विचार आपल्याकडे केला जात नाही पण त्यांचा मेजर इम्पॅक्ट पुढे बाळावरती पडत राहतो? अशा कोणत्या गोष्टी सांगू शकाल तुम्ही? एकच प्रश्न मी इथे सांगेन, तो म्हणजे की कन्सिव्ह करायच्या आधी त्या प्रत्येक पती पत्नीनं एकमेकांना विचारलं पाहिजे की नेमकं बाळ का हवं, परिचित वाय आहे. वाय. आणि जर तो वाय सॅटिस्फाईंग करणार असेल ना तरच पुढे जावं. ओके. कारण आमच्याकडे जेव्हा मी हा प्रश्न विचारतो, 2.5 लाख पेक्षा अधिक लोकांना हा प्रश्न विचारला, आणि जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेला नोबडी हॅज द रिझन, म्हणजे कोणाकडे कारणच नाहीये. आणि आज जी कारणं आहेत ती कारणं काय, तर ती क्षुल्लक छोटीशी अशी किरकोळ कारणं आहेत की म्हणजे मदरहूड एक्सपिरियन्स करण्यासाठी, म्हणजे सेल्फिश टाईप ऑफ स्वार्थी किंवा स्वतःच्या आनंदासाठी असणारी कारणं आहेत. एखादं बाळ आहे मग त्याला कोणीतरी सिबलिंग हवं, कलिग हवं म्हणून बाळ हवंय, घरचे मागे लागलेत म्हणून बाळ हवंय. म्हणजे आपण कधी त्या बाळाचा विचारच करत नाही. कोणतीही गोष्ट पहिल्यांदा बनते ती विचारांमध्ये बनते. आज जगातले 7 आश्चर्य जरी आपण पाहिले तर हे वाळू, ईट, आयन, पत्तर यांनी बनण्याच्या आधी ती पहिल्यांदा कोणाच्या तरी मनात बनलेली, बरोबर. आणि म्हणून त्या सत्यात बनलेले आहेत. सो तुमचं बाळ सुद्धा पहिल्यांदा तुमच्या मनात बनलं पाहिजे. आणि मला वाटतं की बाळाला जन्म घालू इच्छिणाऱ्या कपल्समध्ये असा विचार होत नाही किंवा केला जात ओके. नाही. ओके. आधी कन्सिव्ह होतं, गुड न्यूज मिळते, आणि मग त्यानंतर कुठेतरी हे 9 महिने ढकलण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. बाळ आल्यानंतर आमच्याकडे सेलिब्रेशन स्टार्ट होतात. मला वाटतं की बाळ यायच्या आधी विचारामधनं सेलिब्रेशन स्टार्ट व्हायला हवं. आता बोलता बोलता आणखीन एक परत प्रश्न पडला की बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्याला 1-1.5 वर्षाचा कालावधी दिला जातो की तिथं त्यांना टॉन्ट किंवा विचारलं जात नाही. पण त्याच्यानंतर विचारलं जातं, काय रे, कधी प्लॅन करताय? किंवा 2-3 वर्ष गेल्यानंतर तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे का? किंवा तुमचं काही पटत नाहीये का? किंवा कधी कधी एकाला मूल हवं असतं आणि दुसऱ्याला मूल नको असतं. सो या ज्या सायकोलॉजिकल कंडिशन्स बाहेरून आपल्यावरती टाकल्या जातात बाळ जन्माला घालण्यासाठी, याच्याशी डील करण्यासाठी तुमच्याकडे काय ऑप्शन आहे का? निश्चितच आहे. खऱ्या अर्थानं जसं एखादं म्हणतो ना की बाळ हे अगेन एक स्वप्न आहे, प्रत्येक Yes, कपलसाठीचं स्वप्न आहे. जसं एखाद्याचं घराचं स्वप्न असतं. हम्म. सो घराचं स्वप्न साकारण्यासाठी काय करावं लागतं, पहिल्यांदा प्लॅन बनवावं लागतं. बरोबर. म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे प्लॅन बनत नाहीये तोपर्यंत तुमचं घर उभं राहत नाहीये. तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला जसं हवं तसं ते आर्किटेक्चर, तो डिझायनर, तो इंजिनियर तसं घर डिझाईन करणार आहे, बनवणार आहे, आणि मग ते प्रत्यक्षात उतरणार नाही. फक्त विचार असून पण चालणार नाहीये. म्हणजे तो प्लॅन, प्रेग्नन्सीमध्ये असा प्लॅन कुठे आहे? बरोबर. बस पिअर प्रेशर पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे, लग्न झालंय म्हणजे बाळ व्हायला पाहिजे, मग शेजापाजारी विचारतायत, पाहुणे रावळे विचारतायत, असं होऊन फक्त प्रेशरमध्ये म्हणून बाळाला नाही जन्माला घातलं पाहिजे. त्यासाठीचा आवश्यक तो प्लॅन असायला पाहिजे, ती ब्लूप्रिंट असली पाहिजे, त्याचं डिझायनिंग असलं पाहिजे. ओके. आणि मला वाटतं की याबद्दल आपल्याकडे अवेअरनेस नाहीये. कोणतंही कपल बाळाला जन्माला घालण्याआधी प्लॅन करत नाही. जसं आपण गर्भसंस्कारांवरती बोलतो, पण 16 संस्कार सांगितले जातात वेदांमध्ये. सो 16 संस्कारांपैकी पहिला संस्कार जो येतो तो म्हणजे बीजसंस्कार. म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधीच पती पत्नींनी दोघांच्या हेल्थमध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आरोग्यांवरती काम करणं गरजेचं आहे. ओके. सो तिथून ही सुरुवात होते. ओके. सो गर्भसंस्कारांच्या आधी सुद्धा सुरुवात ही बीजसंस्कारांपासून करायला पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट स्टार्ट. त्यामुळे गर्भसंस्कार हा सेकंडरी आहे, तो 2 नंबरला येतो. पहिल्यांदा बीजसंस्कार येतात. त्यामुळे जे प्लॅनिंग मध्ये असणारे कपल्स आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं या विषयाला जाणून घेतलं पाहिजे आणि त्या प्रॉपर प्लॅन करून बीजसंस्कारांपासून ही सुरुवात करणं आवश्यक आहे. तर एक हेल्दी बाळ, तुकाराम महाराज म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी, तसं ते बीज आणि ती जमीन म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं बनवणं, चांगलं करणं, आणि त्यानंतर प्लॅन बनवून बाळासाठी तयारी करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत ही गोष्ट अशी नाही की आज खेळावंसं वाटलं म्हणून उचलली बॅट, गेलो ग्राउंडवरती आणि क्रिकेट खेळायला लागलो. आपल्याला आधीपासून प्लॅन करायला पाहिजे की मी खेळणार आहे तर मी कसा खेळणार आहे, मग त्यासाठी माझी शारीरिक तंदुरुस्ती आहे का नाही, मानसिक तंदुरुस्ती आहे का नाही, आणि मग आपण प्लॅन करतोय आणि मग ते बाळ ऍक्च्युली जन्माला येते. खऱ्या अर्थानं ना
एक गोष्ट मिसिंग आहे. मिसिंग काय माहिती आहे का? आपल्याला कार घ्यायची आहे तर आपण त्याचं प्लॅनिंग करतो, गाडी बरोबर. घ्यायची आहे तर म्हणजे घर घ्यायचं आहे तर त्याचं नियोजन प्लॅनिंग करतो. बरोबर. म्हणजे या तर मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत. हम्म, पण हम्म, जिथे एक जिवंत व्यक्तिमत्व आपण जन्माला घालणार आहे, हम्म. असं व्यक्तिमत्व जे या आईवडिलांचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे, मग अशा व्यक्तिमत्वाला जन्माला घालत असताना प्लॅन का नाही? बरोबर. मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी प्लॅन करतोय, हम्म, हम्म. बाळाला जन्माला घालत असताना प्लॅन का नाही? सर, मला आपल्या गर्भसंस्काराच्या पुढच्या प्रश्नाकडे यायचंय. हा मुद्दा अगदी बरोबर आहे की प्लॅन केला पाहिजे. मग हे गर्भसंस्कार ज्यावेळी आपण म्हणतो की गर्भ आईच्या पोटामध्ये 9 महिने असतो, या 9 महिन्यांमध्ये काही वेगवेगळे स्लॉट्स आहेत का? किंवा पहिल्या 3 महिन्यात किंवा पहिल्या 2 महिन्यात ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, नंतरच्या म्हणजे असं स्लॉट वाईज काही गोष्टी झाल्यात का? हे केव्हाही चालू केले तरी चालू शकतं? खरं तर जसं सुरुवात ही प्लॅनिंग पासून व्हायला पाहिजे, बीजसंस्कार कन्सिव्ह करायच्या आधीच पासून व्हायला पाहिजे. पण बरोबर. कन्सिव्ह झालेले आहेत बरेचसे, हम्म, त्यांना ही अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे हरकत नाही की तुम्ही नाही केलं, पण जर प्रेग्नंट असाल तर मग मात्र प्रेग्नन्सीचा प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. मी महिनाच म्हणणार नाही तर प्रत्येक अगदी मिनिट महत्वाचं आहे. ओके. कारण बाळ हे असं एका दिवसात वाढत नाहीये, हम्म, ते 9 महिन्यांचा एंटायर काळ घेतं. बरोबर. आयुर्वेदामध्ये बाळाच्या प्रत्येक मंथ वाईज वेगवेगळ्या ऑर्गनची होणारी डेव्हलपमेंट सांगितली गेलेली आहे. सो कोणत्या महिन्यात काय होतं, म्हणजे प्रत्येक महिन्यात दररोज एक एक सेल जोडलं जाऊन ते बाळ दररोज बनतंय. हम्म, सो हम्म. गर्भसंस्कारांबद्दल मला अजून एक गोष्ट इथे सांगायची आहे की बरेचदा आपल्याकडे आत्ताच्या असणाऱ्या ज्या लोकांना गर्भसंस्कारांबद्दल थोडाफार अवेअरनेस आहे, त्यांना एवढंच वाटतं की प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली, एखादं पुस्तक दिलं म्हणजे झाले गर्भसंस्कार. सो पुस्तक तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन देणार आहे, फक्त इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन होणार नाहीये. सो तुम्हाला दररोज, कारण बाळ दररोज वाढत असणार असल्या कारणानं दररोज काही ना काहीतरी तुम्हाला त्यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. ओके. दररोज ओके. त्यासाठी स्पेसिफिकली वेळ देणं गरजेचं आहे. आठवड्यातून एखाद्या वेळेला पुस्तक वाचलं किंवा आठवड्यातून एखाद्या वेळेला किंवा महिन्यातून एखाद्या वेळेला एखादी कार्यशाळा केली म्हणजे गर्भसंस्कार होत नाही. गर्भसंस्कार म्हणजे कम्प्लीट इन्व्हेस्टमेंट ऑफ दिस 9 मंथ. 9 ओके. महिने दररोजसाठी तुम्ही करायची इन्व्हेस्टमेंट आहे. मग इथे एक प्रश्न येतो. बरेचदा आमच्या कार्यशाळेला जेव्हा अनेक महिला, अनेक कपल्स येतात, मग त्यामध्ये कोणी 8व्या महिन्यामध्ये असतं, कोणी फर्स्ट मंथमध्ये असतं, कोणी प्लॅनिंगमध्ये असतं, कोणी 5व्या महिन्यात असतं. कारण आलेल्या त्या ऑडियन्सचा वेगवेगळा महिना असतो. बरोबर. मग ज्यांचा आता 8वा महिना चालू आहे त्यांना बरेचदा फील होतं की मग आम्ही मिस केलं का? तर नाही, मला त्या लोकांना असं सांगायचं आहे की जो बीत गया, जो बीत गया. कारण जे गेलेलं आहे त्याचा विचार करत बसलात ना तर जे राहिलेलं आहे ना ते पण हातातनं सुटून जाणार आहे. बरोबर. जे बरोबर. राहिलंय तेही मौल्यवान आहे. कारण प्रेग्नन्सीचा एकही मिनिट डिलिव्हरी नंतर पुन्हा विकत नाही घेता येणार आहे. एकदा का त्या बाळानं जन्म घेतला, एकदा का डिलिव्हरी झाली, तर उद्या लाखो करोडो अरबो खरबो रुपये देऊन सुद्धा 1 मिनिट सुद्धा हे बाळ पुन्हा तुमच्या गर्भात येणार नाहीये. बरोबर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस 9 मंथ. म्हणजे त्या 1 मिनिटाची सुद्धा किंमत आपण कधीच करू शकत नाही. हे 9 महिने जे मिळालेले आहेत हे प्राइसलेस आहे. ओके. हे प्राइसलेस आहे, याची किंमत नाही करता येणार. आणि म्हणून ही इन्व्हेस्टमेंट हे 9 महिने जायच्या आधी पकडून ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे 1 महिना जरी राहिला असेल ना तरी मी म्हणेन तुम्ही पॉडकास्ट ऐकताय तर खरंच तुम्ही अजून लकी आहे. विष्णू सर, पुढच्या प्रश्नाकडे येताना मला विचारायचं आहे की काही वेळेला आपण बघतो की 9 महिन्याचा प्रेग्नन्सी पिरियड आहे, परंतु 7व्या महिन्यामध्येच प्रेग्नन्सी होते, काही कारणामुळे ती करावी लागते. तर अशामध्ये कुठेतरी गर्भसंस्कारांचा अभाव हे कारण तुम्हाला जाणवलंय का? असं काही नाहीये गर्भसंस्कारांचा अभाव. माझं गर्भसंस्कारांमध्ये काय आहे की द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. तुमच्या सबकॉन्शियस माइंड तुमच्या शरीराच्या आतमध्ये जे काही चाललेलं आहे ते मेजरली तुमचं इंटरनल जे ऑटोनॉमस सिस्टीम आपल्याला मिळालेले त्याच्या अंतर्गत हे चाललेलं आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या शरीरात पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत अंतर्गत जे काय होत आहे, जसं की आपण बोलतोय आता रक्ताभिसरण क्रिया चालू आहे, नवीन रक्त बनतंय किंवा नवीन सेल्स तयार होत आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करते, हे आपण जाणीवपूर्वक करत नाही, त्या ऑटोमॅटिकली होत आहे. तो ओएस आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जे आपल्याला डीएनएने आपल्या आईवडिलांकडून आपल्याला मिळाले. तर त्या ओएस प्रमाणे हे सगळं अंतर्गत चालू आहे. सो हे सुरू असताना प्रेग्नन्सीमध्ये हे जे काही असे इश्यूज होतात त्याला 2 कारणं असू शकतात. एक तर काही मेडिकल रिझन्स असतात, त्यामुळे मेडिकल कंडिशन्समधून अर्ली प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज होतात किंवा कराव्या लागतात. आणि दुसरं, या कंडिशनमध्ये जर आई कणखर आणि खंबीर राहिली, ती आपल्या स्वतःच्या इंटरनल त्या ओएस वरती जर कंट्रोल केला, सबकॉन्शियस माइंडचा पॉवरचा वापर केला, तर कदाचित जर मेडिकल कंडिशन्स नसतील तर ती आई स्वतःला चांगलं हील करू शकते, आतमधून चांगलं करू शकते. आमच्याकडे एक वर्कशॉपमध्ये एक महिला आलेली होती, बाबर काय त्यांचं नाव, बाबर आडनाव मला आठवते फक्त. तर त्यांचा हाय बीपीचा इश्यू होता.
7व्या महिन्यात 2 दिवस झालेले होते आणि माझ्या वर्कशॉपला ते अटेंड केलेल्या होत्या. त्यांनी मला ओके. प्रश्न विचारला की सर, म्हणजे वर्कशॉप ऐकलं आणि त्यांनी मला प्रश्न विचारले की सर, खरंच या सगळ्या प्रोसेसचा माझ्या बाळावरती फायदा होईल का? तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. सबकॉन्शियस माइंड किंवा जे काही ट्रान्स सबकॉन्शियस माइंड लेवलचे आम्ही देतो, त्याचा खरंच काही फायदा मला होईल का? मी विचारलं का? त्यांनी सांगितलं की सर, 3ऱ्या महिन्यापासून माझा बीपी फ्लक्च्युएट होतोय. मला ओके. हाय बीपीचा प्रॉब्लेम आहे आणि आता 7व्या महिन्याचे 2च दिवस झालेत आणि डॉक्टरांनी सांगितलंय की मॅटर्निटी बॅग रेडी ठेवा, हाय रिस्क आहे आणि कधीही आपल्याला डिलिव्हरी करावी लागेल. सो मी त्यांना असं कॉन्फिडन्स दिला की तुमचा जर विश्वास असेल, मी जी काही प्रोसेस सांगतोय, इफ यू बिलीव्ह, कारण असं म्हटलं जातं बिलिव्हिंग इज द फर्स्ट स्टेप बिफोर अचिव्हिंग. तुमचा विश्वास असेल तर लेट्स कंटिन्यू विथ अस, तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. आणि आश्चर्य की 9 महिने 6 दिवस पूर्ण करून त्यांनी बाळाला जन्म दिला. ज्या महिलेला सांगितलेलं होतं की 7व्या महिन्यात कधीही डिलिव्हरी करावी लागेल, पुढे जाता येणार नाही, आणि एकदाही त्यांना कधीही बीपी फ्लक्च्युएट झाला नाही, त्या स्टेबलाइज झाल्या. डॉक्टर सुद्धा सरप्राईज होते की मॅडम केलं काय? सो आता बीपी बऱ्याचपैकी बाहेरचा फॅक्टर खूप कमी, पण तुमचं इंटरनल ओन एन्झायटी जी आहे तीच तुमच्या बीपीला हाय किंवा लो करते. बरोबर. बाहेरचे फॅक्टर करतात, बट तेवढ्या प्रमाणामध्ये नाही जेवढे आतमधलं तुमचं स्वतःचं मन तुम्हाला हायपर बनवतंय. सो तुम्ही त्याच्यावरती काम केलं पाहिजे. सो स्वतःवरती जर काम केलं, बाळ हे त्या स्त्रीच्या शरीराच्या आतमध्ये वाढतंय, कोणता बाहेरचा फॅक्टर येऊन त्या बाळाला वाढवत नाही. आईला मिळत असणारे न्यूट्रिएंट्स जे आहेत त्यातनंच त्या बाळाला न्यूट्रिएंट्स जातात. सो आईला मिळणारं जे वातावरण आहे तेच वातावरण त्या बाळावरती जाते, बाळापर्यंत पोहोचतंय. आणि म्हणून हे वातावरण जे आहे, आईच्या आतमधल्या भावनांचं वातावरण आणि आईच्या भावना चांगल्या कणखर आणि खंबीर बनण्यासाठी तिच्या बाहेरचं वातावरण, हे 2 वातावरण खूप रोल प्ले करतात इथे. ओके. आणि तुमचं एक खूप बऱ्याचदा येणारं वाक्य आहे की शिवाजी महाराज जर घडवायचे असतील तर आधी जिजाऊ माता घडवल्या पाहिजे. तर तुम्हाला यातून नेमकं म्हणायचं काय असतं? म्हणायचं असं आहे की माझं ते वाक्य असं आहे की अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा, और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. याचं कारण असं आहे की 400 वर्षापूर्वी असणारी ज्या आता स्त्री आहेत तसंच 2 हात, पाय, कान, नाक, डोळे असणारे, म्हणजे सर्वसाधारण एक स्त्री 400 वर्षापूर्वी एक निर्णय आणि निश्चय करते, 9 महिन्यांमध्ये चांगला प्रयास आणि परिश्रम करते बाळासाठी, आणि त्या परिश्रमातनं जे बाळ निर्माला येतं ते बाळ वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतो. म्हणजे परिस्थिती नसताना, आत्तासारखी टेक्नॉलॉजी आणि फॅसिलिटीज नसताना जर का ही आई करू शकते, तर माझा विश्वास आहे कोणतीही आई करू शकते. कारण 9 महिने हे पित्याला नाहीत मिळालेलं. पित्याचं काम छोटं आहे, पिता फक्त बीज देतो, पण तो आलेला बीज स्त्रीगर्भामध्ये जेव्हा येतो तेव्हा त्या बीजाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी देण्याचं काम एक आई करते. म्हणजे आई कोण आहे? आई डिझायनर आहे, ती घडवते. म्हणजे जी कपॅसिटी हवी आहे त्या बाळामध्ये, आपण ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणतो, तर ती कपॅसिटी देण्याचं काम, ते स्वभाव देण्याचं काम, ते संस्कार देण्याचं काम, ते स्वरूप म्हणजे बाह्य शारीरिक स्वरूप, ते सगळं या 4 गोष्टी देण्याचं काम ती आई करते. आईच्या भावनांमधून, आईच्या कल्पनाशक्तीमधून, आईच्या विचारांमधून ते बाळ तिच्या युट्रसमध्ये वाढतंय. सो इथे जर का त्या आईनं तो वेळ इन्व्हेस्ट केला तर आई बदल घडवू शकते. पिता जन्माच्या आधी बीज देण्याचं काम आणि जन्मानंतर पुन्हा सिक्युरिटी देण्याचं काम, पालनपोषण किंवा दिशा देण्याचं काम तो पिता करणार आहे. पण इथे त्या कपॅसिटीज, बाय बर्थ जो काही स्वभाव बाळ घेऊन येत आहे, बाय बर्थ ज्या कपॅसिटीज बाळ घेऊन येत आहे, बाय बर्थ जे स्वरूप बाळ घेऊन येत आहे, ते देण्याचं काम, ते डिझाईन करण्याचं काम एक स्त्री करत असते. आणि म्हणून ही स्त्री पहिल्यांदा घडली पाहिजे. सो विचार करा ना, जर अनेक जिजाऊ घडल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांची कमी नसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावरती जन्म घेतील. आणि म्हणून पहिल्यांदा आई घडली पाहिजे. मी नेहमी सांगतो की ज्या घरातली ही आई कणखर आणि खंबीर आहे ना, त्या घरातली सगळी मुलं, ते घर, तो समाज, तो देश कणखर आणि खंबीर आहे. बरोबर. आता त्या काळची परिस्थिती जशी वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, याच्यामध्ये आजची स्त्री ही फक्त घरात राहणारी नाहीये, ती वर्किंग वुमन आहे आणि कामाच्या जबाबदाऱ्या आहेत, कौटुंबिक बाकी जबाबदाऱ्या आहेत आणि असंख्य बाकी जबाबदाऱ्यांचं ओझं सुद्धा तिच्यासोबत आहेच. हे करत असताना मग ज्यावेळी ती प्रेग्नंट आहे त्यावेळी तिनं मिनिमम किती वेळ किंवा एवढा वेळ तुम्हाला रोज तुमच्या बाळासाठी काढावाच लागणार आहे, कारण ती एक जबाबदारी आपण स्वतः घेतलेली आहे. तर एवढा किती वेळ किमान द्यायला पाहिजे?
वेळ हा द्यायलाच पाहिजे. आम्ही जो काही जर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये सुरुवातीला असाल तर ॲटलिस्ट 90 मिनिटांचा वेळ वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही सांगत असतो की ब्रेनसाठी काय करायचं, त्या कपॅसिटीजसाठी काय करायचं, ओके. किंवा ओव्हरऑल आईनं आपल्या भावनांना बदलण्यासाठी कशा पद्धतीनं कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजेत. मग त्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी म्हणून किमान 90 मिनिटांचा वेळ तरी कमीत कमी दिला गेला पाहिजे. त्याहीपेक्षा जास्त द्यायला हवा, पण ॲटलिस्ट 90 मिनिटं. आणि जसं तुम्ही म्हटलात की आजची स्त्री ही वर्किंग आहे, तिच्यावरती जबाबदार आहे. पण ह्या वर्किंग असणाऱ्या कपलला जर का उद्या विचारलं की तुम्ही कोणासाठी करताय, तर या बाळासाठीच. बरोबर. मग जन्माला येणाऱ्या बाळाला जन्मानंतर साधन सामुग्री, धनसंपदा, म्हणजे संपत्ती निर्माण करून देण्यापेक्षा ती कपॅसिटी जर दिलीत ना, तर तुम्ही संपत्ती द्यायची गरज नाही. सो माझा एक प्रश्न असतो नेहमी, तुम्हाला चांगली संतती हवी का चांगली संपत्ती हवी? सो चांगली संपत्ती असेल तर येस, अजून ओव्हर टाईम पार्ट टाईम करा, 10 तास काम करत असाल 20 तास काम करा, हरकत नाही, निश्चित चांगली संपत्ती बनेल. पण चांगली संतती हवी असेल तर हा 9 महिन्यांचा काळ फक्त इन्व्हेस्ट करा. सो वर्किंग वुमेन्सना मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडे भारतात म्हणजे किती फोकस आहे याच्यावरून आपल्याला जाणवतं. भारतातली गर्भवती वर्किंग महिला काय करते, मॅटर्निटी लिव्ह मिळतात पण त्या कधी घेतो, बाळ बनल्यानंतर. जेव्हा जिथे बाळ डिझाईन होते त्या बाळाचा स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीज बनतायत, ज्या बाय बर्थ आहेत त्या पुन्हा बनवता येणार नाहीयेत. जन्माला येणारं बाळ ज्ञान घेऊन येत नाही, ते ज्ञान घेण्याची कपॅसिटी घेऊन येते. आणि तुम्ही ज्ञान द्यायची गरज नाही. ज्ञान स्कूल काय, स्कूलची जर चांगल्या कपॅसिटी असतील ना, स्कूलच काय, स्कूलच्या बाहेर उभा राहून पण ज्ञान घेता येऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. बरोबर. सो जर त्या चांगल्या कपॅसिटीज जर तुम्ही डेव्हलप केल्या तर तुमच्या बाळाला भवितव्यासाठी काहीही द्यायचं गरज नाहीये. 1 रुपया सुद्धा तुम्हाला कमवून ठेवायची गरज नाहीये. फक्त ते आधी बाळ तुम्हाला जर चांगल्या कपॅसिटीज असतील तर ते बाळ जिथे जाईल तिथे आईवडिलांचं आणि देशाचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. मी म्हणतो की जर ठीक आहे, करिअर आहे, सुरुवात आहे, जॉब करायला पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही रेजिग्नेशन द्या आणि 9 महिने इन्व्हेस्ट करा. 90 मिनिटं जर तुम्हाला देता येत नसतील तर रिझाईन करा. मी सांगेन का, तर आज ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय, ज्या कंपनीनं तुम्हाला जॉब दिलेला आहे, ते तुमच्यातल्या कॅपॅबिलिटीवरती जॉब दिलेला आहे. आणि इफ यू आर केपेबल, मग टाटा नाही तर बाटा जॉब दिले, एवढी गरज काय, म्हणजे एवढं चिंता करायची गरज नाही. बिकॉज आज जो जॉब तुम्ही करताय ना, तो तुमच्या कपॅसिटीवरती करताय. तुम्ही केपेबल आहात म्हणून तुम्ही त्या जॉबला निवडले गेलेला. सो तुम्ही केपेबल असाल तर कोणतीही कंपनी तुम्हाला जॉब देईल. मग एवढी वरी करायची गरज काय? आणि राहिलाच प्रश्न, इथे जॉब करत असताना जे नॉन व्हॅल्यू ॲडेड वर्क महिला करते, बिझी आहात, 12 तासांची ड्युटी आहे, 14 तासांची ड्युटी आहे. मग या 12-14 तासांच्या ड्युटीमध्ये तुम्हाला घरात आल्यानंतर बाळासाठी काम करणं जर शक्य नसेल तर मला इथे सांगायचं की यू शुड प्रायोरिटाईज युअर वर्क. जसं की घरातली धुणी, भांडी, स्वयंपाक असे काही जर कामं असतील तर एखाद्या बाईला, एखाद्या स्त्रीला 4 पैसे देऊन ती डेलिगेट करता येतील. त्यासाठी तुम्ही वेळ घालवायची गरज नाही. तुम्ही ऑफिसला जाताय ना, तुम्ही पैसे कमवताय ना, मग आलेल्या त्या पैशातले 4 पैसे एखाद्या स्त्रीला द्या. ती घरातली कामं करेल आणि जो काही वेळ वाचेल तो वेळ त्या बाळाला द्या. आता वेळ दिला, 90 मिनिटं दिली, पण 90 मिनिटात करायचं काय? 90 मिनिटांमध्ये पहिलं तर जसं एन्व्हायरमेंट निर्माण करण्यासाठी काम केलं पाहिजे ते म्हणजे आतलं एन्व्हायरमेंट, स्वतःच्या आतमधलं एन्व्हायरमेंट. म्हणजे स्त्री आतमधून कणखर आणि खंबीर राहिली पाहिजे. आता मी जरी सांगत असलं की बाहेरून ते पॉली हाऊस दिलं गेलं पाहिजे, पण आज महाराष्ट्रातली किंवा देशातली आपल्या परिस्थिती बघितली तर सासू सुनेची भांडणं ही घरोघरी आहेतच, बरोबर ना. आणि मग अशा एन्व्हायरमेंटमध्ये ती फ्रस्ट्रेटेडच असणार आहे, इरिटेटच असणार आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या आतमध्ये, म्हणजे बाहेरून कोणी सपोर्ट करू ना करू, बाळ हे तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं कारण आहे. जर हिरकणी स्वतःच्या बाळासाठी रायगडाचा कडा उतरू शकते, तर मग आज ही स्त्री स्वतःच्या बाळासाठी म्हणून घरच्यांना किंवा इतर लोकांना ज्यांच्याकडून निगेटिव्हिटी किंवा फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन येतोय, अशा व्यक्तींना या 9 महिन्यांसाठी इग्नोर करायला हरकत काय? भले बाहेरून काही म्हणतात, बाहेरच्यांनी एन्व्हायरमेंट दिलं तर ठीक, नाही दिलं तरी पण स्त्रीनं स्वतः आतमधून इग्नायटेड राहणं गरजेचं आहे. ओके. स्वतः आतमधून त्यासाठी प्रयास करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही अफर्मेशन्स करू शकता, सेल्फ टॉक करू शकता, स्वतःला मोटिवेट करू शकता. जसं आज आमच्याकडे जोडली गेलेली जी कपल्स आहेत, कारण त्यांना एव्हरी डे 9 महिन्यांपर्यंत, डिलिव्हरीच्या त्या दिवसापर्यंत दररोज मोटिवेट करण्याचं काम केलं जातं. एव्हरी डे, म्हणजे कोणी सपोर्ट करू ना करू, आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत. 9 महिन्यातला एकही दिवस तुमचा फ्रस्ट्रेटेड जाणार नाही, कारण आम्ही तुम्हाला एंगेज ठेवतो. 90 मिनिटं
ट्रॅकर्स किंवा मेंटॉर्स प्रोव्हाइड करून कंटिन्युअसली सातत्यानं त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात, मॉनिटर केल्या जातात. मग त्या बिझी बनतात किंवा त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. आणि म्हणून मग अशा पद्धतीनं ह्या ऍक्टिव्हिटीज जसं की सेल्फ टॉक असेल, अफर्मेशन्स असेल, क्रिएटिव्ह ब्रेनसाठी काय ऍक्टिव्हिटीज असतील, लॉजिकल ब्रेनसाठीच्या काय ऍक्टिव्हिटीज असतील, मेडिटेशन्स असतील, काही म्युझिक्स असतील, इवन ह्या अशा काही ऍक्टिव्हिटीज, ब्रेन जिम सारख्या काही ऍक्टिव्हिटीज असतील. तर अशा अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत. ऍक्टिव्हिटीजचे लिस्ट आम्ही देतो की एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. या ऍक्टिव्हिटीज करायला कमीत कमी 90 मिनिटं लागणार आहेत. जर वेळ द्यायचा, चांगला वेळ दिला तर कदाचित 5 तास पण तुम्हाला कमी पडतील. सो सर, आत्ताच्या विषयावरती आपण बोलतोय की जर तुम्हाला बाहेरून तसं वातावरण मिळत नसेल तर तुम्ही स्वतः इग्नाईट राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या आतमध्ये ते वातावरण तयार करण्याची जबाबदारी आपली आहे. पण बऱ्याचदा असं होतं की बाहेरचे टेन्शन्स, आजूबाजूचं वातावरण, त्यात प्रचंड होणारे मूड स्विंग्स, या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच्या मेंटल हेल्थची काळजी कशी घ्यायचं हे प्रत्येकाला नसतं माहीत. सो ती काळजी कशी घेतली गेली पाहिजे? आता कसं आहे की म्हणतात ना की जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपण आत्मचिंतन करायला लागतो. जेव्हा डोळे उघडतो तेव्हा परचिंतनात गुंततो. सो मेडिटेशन इज द ओनली पार्ट की जिथे डोळे बंद करून तुम्ही स्वतःच्या आतमधला शोध घ्यायला पाहिजे. ओके. आणि प्रत्येकाला जमतच असं नाही, बट या ठिकाणी जसं की माझा जो अनुभव आहे 25 वर्षाचा हिप्नॉसिस अँड सबकॉन्शियस ट्रेनिंग मधला, तर आम्हाला जोडल्या गेलेल्या महिलांमध्ये आम्ही काही ट्रान्स प्रोव्हाइड करतो आणि त्या माध्यमातून सबकॉन्शियस लेवलला त्यांना पॉझिटिव्ह बनवण्याचं काम केलं जातं. ती पॉझिटिव्हिटी पेरली जाते ओके. ज्याच्यामुळे ते आतमधून पॉझिटिव्ह राहतात. हा एक भाग. दुसरी गोष्ट की जसं मी आत्ताच सांगितलं की बाळ हे सगळ्यात मोठं कारण आहे तुमच्याकडे, आणि ते कारण असल्यानंतर स्त्री हारायचा संबंधच नाही. कारण एका आईसाठी बाळ म्हणजे सर्वस्व आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की माँ एक ऐसा योद्धा है जिसे कुछ भगवान भी हरा नहीं सकते. मग आई जर का मग आईनं त्या बाळावरती फोकस करून आतमधून जागृत जर झालं, तिनं जर निर्णय आणि निश्चय केला तर निश्चित ती पॉझिटिव्ह राहू शकते, स्वतःला मोटिवेटेड ठेवू शकते. ओके. हार्मोनल इम्बॅलन्स होणं, मूड स्विंग्स होणं हे तर, किंवा एन्झायटी, डिप्रेशन अशा प्रकारच्या गोष्टी होणे हे तर कॉमन आहे. म्हणजे प्रेग्नन्सी म्हणलं की प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये चेंजेस हे होणारच आहेत. बरोबर. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना पण झाले असतील, पण हे होत असलं तरी त्यांचा फोकस वेगळीकडे होता. त्यांचा फोकस हा बाळावरती होता. त्यांना हिंदवी स्वराज्यासाठी बाळ हवं होतं आणि त्या फोकस्ड कशावरती होत्या तर बाळावरती. सो जेव्हा तुम्ही फोकस्ड असता तेव्हा बाकीच्या गोष्टी मॅटर नाहीत करत. जरी असतील तर त्या तुम्हाला कधी त्रास देत नाहीत. सो तुमचा फोकस त्या पद्धतीने त्या बाळासाठी झाला पाहिजे. म्हणजे 9 महिने खऱ्या अर्थाने त्या बाळासाठी वेडं होऊन काम केलं गेलं पाहिजे. तेव्हाच इतिहास निर्माण करणारी ही अशी पिढी तयार होईल असं मला वाटतं. वा. यामध्ये आईच्या डोक्यात जे विचार चालू असतात, जे निगेटिव्ह थॉट्स असतात किंवा एन्झायटी असते, याचा परिणाम बाळावरती गर्भामध्ये होत असतो का? निश्चित होतं. जसं की मिसकॅरेजेस. आता मिसकॅरेजेस, मिस अबॉर्शन्स आपण म्हणतो. अनेक आमच्याकडे अशा हजारो केसेस आहेत की अ सिरीज ऑफ मिसकॅरेज मी म्हणेन. ओके. 5-5 वेळेला मिसकॅरेजेस झालेले आहेत अशा काही महिला. होतं काय की लिटल व्हाईस येतो किंवा एखादं मिसकॅरेजेस होतं आणि मग नेक्स्ट प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर डोक्यात पहिला विचार तोच येतो, यावेळेला पुन्हा मिसकॅरेज नाही ना होणार. सो जो काही हे लिटल व्हाईस आहे, हा लिटल व्हाईसच तशा प्रकारची कृती करायला लागतो. म्हणजे हा एक विचार तुम्हाला तुमच्या युट्रसमध्ये बाळाला डिटॅच करायचं काम करतो. कारण जेव्हा कन्सिव्ह झाल्यानंतर पहिले 3 महिने सर्वसाधारण बाळ प्लॅसेंटाला अटॅच व्हायला किंवा त्या बाळाची स्टॅबिलिटी यायला जातात. पण या 3 महिन्यात असा जर का तो विचार असेल मनामधला, तर तो विचार खऱ्या अर्थाने त्या बाळाला डिटॅच करायचं काम करतो. कारण जसा विचार करतो तसे शरीरामध्ये चेंजेस होत असतात. सो म्हणून तो विचार किंवा मनातले असे जे लिटल व्हाईसेस आहेत ते काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आज जेव्हा आम्हाला अशा महिला अनेक भेटतात की सर, म्हणजे भेटल्यानंतर त्या एकदम सरप्राईज असतात किंवा खूप एक्साइटेड असतात आणि एक्साइटमेंट शेअर करतात की सर 5 मिसकॅरेजेस झालेले होते, आयुष्यात अंधकार वाटत होता की पुढे आता काय होणार, बाळ होणार का नाही होणार, बट आम्ही तुमची कार्यशाळा केली, आम्ही तुमच्याशी 9 महिन्यांसाठी जोडलो गेलो आणि आज आम्हाला बाळ आहे. म्हणजे हे जे काही त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान असतं किंवा सो थॉट किंवा ती भावना किंवा त्या इमोशन्स निश्चित त्या बाळावरती खूप मोठा परिणाम करतात. त्यामुळे वैचारिकदृष्ट्या विचार बदलणं गरजेचं आहे. सो मी नेहमी सांगतो की इथे कसल्याही प्रकारच्या निगेटिव्ह न्यूज, निगेटिव्ह बातम्या स्त्रीनं नाही ऐकल्या पाहिजे. तिनं काही जरी झालं तरी स्वतःला पॉझिटिव्हच ठेवलं पाहिजे. ओके.
थोडासा ऑफ टॉपिक प्रश्न विचारतोय. म्हणजे आपण गर्भसंस्कारांबद्दल बोलतोय पण मिसकॅरेजचा विषय निघाला आणि मध्यंतरी माझ्या ओळखीच्या 2-3 ठिकाणी घरात बाळ आलं आणि ज्यावेळी त्यांची मेडिकल हिस्ट्री आम्ही डिस्कस करत होतो तर त्याच्या आधी 1-2 वेळा मिसकॅरेज झालेलं होतं आणि बोलता बोलता बरेच जण म्हणाले की म्हणजे जे लिमिटेड लोक होते ते म्हणाले की मिसकॅरेज पहिलं तर मिसकॅरेजच होतं आणि दुसऱ्या वेळी तुमचं कन्सिव्ह होतं आणि ते बाळ जन्माला येतं. सो मिसकॅरेज होणं हे आधीपासून एवढं नॉर्मल होतं का आत्ता झालंय? आणि जर एक मिनिट जर आत्ता झालं असेल तर त्याच्या मागे काय कारण आहे? इज इट खूप चांगला कन्सर्निंग साईन? प्रश्न. नाही, याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत. मेडिकल कंडिशन्स पण असू शकतात, जसं येस, आपण येस. सांगितलं की हेल्दी बीज. हम्म, बीजच ते चांगलं नसेल, तरी सुद्धा ते बीज चांगलं रुजणार नाही. जरी रुजलं तर ते फार काही जमिनीच्या बाहेर वाढणार नाही. बरोबर, बरोबर. ते लगेच वरती येता कोमेजून जाईल. हा झाला बीजाचा प्रश्न. दुसरं की ती जमीनच चांगली नसेल. हम्म, बीज पेरलंय, चांगलं उत्कृष्ट बीज पेरलंय, पण त्या बीजाला चांगली जमीनच मिळत नाही, चांगलं एन्व्हायरमेंट, पोषक तत्व मिळत नाहीयेत, तरी पण ते बीज जमिनीच्या बाहेर सफल होणार नाहीये. बरोबर. सो आई आणि वडील यांची कन्सिव्ह करायच्या आधीची जी परिस्थिती आहे, दोघांची मानसिक किंवा शारीरिक जे आरोग्य आहे ते मॅटर करतं. ते ओके. दोघंही चांगलं असणं गरजेचं आहे. ही झाली मेडिकल कंडिशन्स. हम्म, आणि दुसरं की कन्सिव्ह झाल्यानंतर जर लिटल वाईस असतील, त्या स्त्रीच्या मनामध्ये जर प्रचंड भीती असेल, तर ती भीती सुद्धा मिसकॅरेजेसला कारणीभूत ठरते. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पूर्वीच्या काळी काय होतं की बऱ्यापैकी, आज जर आपण पाहिलं आय टी मधला क्राऊड पाहिला किंवा अनेक जर लोक जर पाहिलीत, सर्वसाधारण सिटीमध्ये राहणारी लोक पाहिली, तर व्यसनाधीनता, हम्म, हम्म. स्ट्रेस, हे येस. फॅक्टर्स वाढलेले आहेत. पूर्वीच्या काळी जो कन्सिव्ह केलं जायचं, बाळाला जन्म दिला जायचा, त्याचं एज सर्वसाधारण ॲव्हरेज एज काढलं तर 24-22 हे एजेस होते. बरोबर. आत्ता करिअर करत असताना, या एज्युकेशन म्हणजे या करिअरच्या मागे लागलेलं असताना, आजचं हेच ॲव्हरेज वय जे आहे ते आता 32 झालेलं आहे. 30 किंवा 32 एजला स्त्री बाळाला जन्म देते. सो हा जो काही बदल झालेला आहे, हम्म, याचा पण इम्पॅक्ट होतोय की जेव्हा तुम्ही 20-22-24 या एजमध्ये बाळाला जन्माला घालताय, त्यावेळेला तुमच्या शारीरिक कपॅसिटीज काहीतरी स्ट्रेंथ आहेत. ओके. आणि आता जेव्हा तुम्ही एज तुमचं वाढलेलं आहे, त्यावेळेला तुम्ही हे करताय, तर तो एजचा फॅक्टर सुद्धा कुठेतरी त्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरत आहे. आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ऍडिक्शन किंवा व्यसनाधीनता. व्यसनाधीनता. सो आईची व्यसनाधीनता आणि गर्भातलं बाळ यांचा काही संबंध आहे का? जसा विचारांचा येतो तसा आहारांचा पण येतो. आपण जो आहार घेतो, जे हम्म. न्यूट्रिएंट्स पोचतायत तेच त्या बाळाला घडवतायत. बरोबर. सो तुम्ही घेत असणाऱ्या आहाराचा त्या बाळावरती सुद्धा काही अंश पोचतोय किंवा बाळावरती सुद्धा त्याचा काही परिणाम होतोय. सो याचा विचार आपण केला Yes, पाहिजे. निश्चित केला पाहिजे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण परत मागाशी बोलत होतो की आईने स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे, आईने स्वतः इग्नायटेड असलं पाहिजे, पण त्यासोबतच आई सोबत जे राहतायत घरामध्ये, बाळाचे वडील असतील, बाळाचे आजी आजोबा असतील किंवा आणखीन कोण लोक राहत असतील, तर यांचा या प्रेग्नन्सीमध्ये काय रोल असला पाहिजे? खूप मोठा रोल आहे. इस्रायलचं जेव्हा उदाहरण देतो त्यावेळेला तिथे फक्त घरचेच नाही, तर अखंड समाज, सोसायटीमध्ये तसं कल्चर आहे. त्या स्त्रीला एक वेगळा दर्जा दिला जातो, गर्भवती स्त्रीला. ओके. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे काय आहे की सध्या जर पाहिलं तर वंशाचा दिवा येणार आहे, हम्म. पण वंशाचा दिवा येणार आहे म्हणून सासू सासरे मात्र त्या सुनेला त्रास देत आहेत. म्हणजे घरातले लोक त्रास देत आहेत. नवऱ्याला त्याचा अवेअरनेस नाही, बाळ येणार आहे बस एवढंच माहित आहे. पण नवऱ्याची त्या स्त्रीच्या हॅपीनेससाठी, आईवडिलांची, सासू सासऱ्यांची, घरातल्या व्यक्तींची त्या स्त्रीच्या हॅपीनेससाठीची इन्व्हॉल्वमेंट किती आहे? तर मला असं जाणवतंय की ही सध्या तरी 0 आहे, 0 आहे. आणि म्हणून मी माझ्या कार्यशाळेला येणाऱ्या लोकांना मी सांगतोय की तुम्ही या, आईवडिलांसोबत या, सासू सासऱ्यांसोबत या. पती पत्नीने तर कंपल्सरी यायला हवं. का? तर ऍटलिस्ट ती जबाबदारी पतीला कळाली पाहिजे. कारण मला नेहमी स्त्रियांकडून केला गेलेला एक प्रश्न असतो, आणि तो प्रश्न म्हणजे पतीचा रोल काय. हम्म. तो पतीला कधीच माहित नाही आणि पत्नीलाही माहित नाही की नेमकं काय. पत्नी, ती स्त्री तिच्या गर्भामध्ये बाळाला वाढवते, पण याच्यात त्या पित्याचा रोल काय. सो पित्यालाही माहित नाहीये की माझा रोल काय, आणि म्हणून त्याची जाणीव करून देण्याचं काम या कार्यशाळेमधून आम्ही करतो. ओके. सो डेफिनेटली पहिल्यांदा हे घरचे लोक आहेत, त्यांचा खूप मोठा रोल आहे. इतकंच काय, मला असं वाटतं की आज ज्या इंडस्ट्रीमध्ये, ज्या कंपनीमध्ये, ज्या एका ऑर्गनायझेशनमध्ये ही गर्भवती स्त्री जर काम करत असेल, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, सोसायटीमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा रोल आहे. एखादी गर्भवती महिला अशी ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल, तर ऑर्गनायझेशन मधला शिपाई असो किंवा तिथला बॉस असो,
प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे की तिच्या चेहऱ्यावरती आनंद कसा तयार होईल, तिला हॅपी कसं करता येईल. सो तिचं ऑफिसमधलं 9 महिने कसं सेलिब्रेट करता येतील, हा विचार त्या ऑफिसमधल्या प्रत्येकानं करायला हवा. एखादी गर्भवती स्त्री बसमध्ये जरी दिसली तर बसमध्ये तिच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाने विचार केला पाहिजे की तिला आनंद कसा देता येईल, तिच्या चेहऱ्यावरती हसू कसं येईल. आणि तिला आनंदित ठेवण्याचं काम हे सोसायटीतल्या प्रत्येकाने केलं पाहिजे. तेव्हाच येणारा समाज, येणारी पिढी आपल्याला वेगळी बघायला मिळणार. तेवढा कॉन्शियसली विचार झाला पाहिजे, आतमध्ये झाला तो पाहिजे. बिल्ड झाला पाहिजे. आपण बोलताना म्हणतो किंवा बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा सांगतात की वडिलांचं काम झालंय, आता आई गर्भवती आहे म्हणल्यानंतर वडिलांचं काम झालंय. पण मला असं विचारायचंय की त्या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्येच वडील आणि जे पोटातलं बाळ आहे यांचं काही नातं इस्टॅब्लिश करता येऊ शकतं का? भावना डायरेक्टली बाळाची नातं एस्टॅब्लिश नाही होत, पण ओके ओके आईच्या भावनांमधून, म्हणजे आईचं आणि वडिलांचं जे रिलेशन आहे त्याच्यातून ते बाळाला कळणार आहे. सो आईचं आणि वडिलांचं जे रिलेशन आहे त्याच्यातनं त्या बाळापर्यंत ते विचार किंवा ते भावना पोचणार आहेत. सो ओके. वडिलाचा रोल डायरेक्टली बाळाशी नाही, पण डेफिनेटली बीज पित्याकडून गेलेलं आहे. त्यामुळे भावना जेव्हा भावनिक दृष्ट्या हा पती आपल्या पत्नीशी चांगला जोडला जाईल, डेफिनेटली त्याचा बाळावरती चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. बरेचदा म्हणजे काही अशा चुकीच्या पद्धती पण असतात की म्युझिक्स बाहेरून ऐकवले जातात. सो बाळ हे म्युझिक ऐकते पण स्वतःच्या कानानं नाही, ते आईच्या कानानं ऐकते. ओके. म्हणजे आई जे काय करते, आईचं जे संपूर्ण एन्व्हायरमेंट आहे ते त्या बाळासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पित्याचा आवाज सुद्धा बाळ ऐकतंय, पण कसं आईच्या माध्यमातून ऐकतंय. त्यामुळे पित्यानं असेल किंवा इनलॉजने असेल, प्रत्येकानं त्या आईशी संवाद चांगला साधला पाहिजे, आईशी चांगलं कम्युनिकेट केलं पाहिजे. तेव्हा डेफिनेटली त्या बाळाशी कम्युनिकेट होणार आहे किंवा बाळाशी संवाद साधला जाणार आहे. ओके. आता गर्भसंस्कारांच्या बाबतीमध्ये परत आपण गर्भसंस्कारांकडे येऊया आणि त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी होत्या का किंवा गोष्टी आहेत का आपल्या कल्चरमध्ये ज्या की आवश्यक आहेत, परंतु काळाच्या ओघामध्ये त्या इतक्या मागं पडल्या आहेत की अशा गोष्टी आपल्याकडे होत्या याचाही आपल्याला विसर पडलाय? निश्चित अशा गोष्टी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर पूर्वीची आपली 40 वर्षापूर्वीची जर आई पाहिली तर सर्वसाधारण तेव्हा वर्किंग असं हे एन्व्हायरमेंट नव्हतं. महिला वर्क करत नव्हत्या, त्या गृहिणी असायच्या. बरोबर. आता गृहिणी असताना सुद्धा, घरातली कामं करत असताना, घरची जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा ही आई काय करायची, काही विशेष ऍक्टिव्हिटीज करत होती. तर ही आई काय करायची, प्रेग्नन्सीमध्ये येणारं बाळ आहे त्या बाळासाठी म्हणून बाळाला स्वेटर लागणार आहे, बाळाला काही अंथरूण पांघरूण लागणार आहे, तर ती आई त्याच्या तयारीत लागायची. आई काय करायची, मार्केटमध्ये जाऊन लोकर घेऊन यायची आणि जेव्हा जेव्हा तिच्या कामातनं तिला वेळ मिळेल तेव्हा ती बाळासाठी स्वेटर विणायला चालू करायची. सिंपलचा प्रश्न आहे, जी गर्भवती स्त्री स्वतःच्या येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणत बसलेली आहे, ती विणकाम करत असताना कोणाचा विचार करत असेल? बाळाचा. एक्झॅक्टली. म्हणजे भावनिक दृष्ट्या ती त्या बाळाशी कनेक्टेड आहे. बरोबर. आज काय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा ही स्त्री ऑफिशियल वर्कसाठी बिझी आहे, म्हणजे घरची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, स्वतःची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, या जबाबदाऱ्यांमध्ये ती सकाळपासून संध्याकाळच्या काळामध्ये बरेचदा विसरून जाते की मी गर्भवती आहे, माझ्या गर्भात बाळ सुद्धा आहे, ही अनेकदा ती विसरलेली आहे. मग तो बॉन्ड, ते रिलेशन्स कसं कनेक्ट व्हायचं, तो दोघांमधला जो बॉन्ड आहे तो कसा क्रिएट व्हायचा. आणि म्हणून अशा ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे ही एक छोटीशी एक्झाम्पल दिलं की या पद्धतीच्या ज्या ऍक्टिव्हिटी त्यावेळेला नोईंगली अननोईंगली ती स्त्री करत होती, पण त्या ऍक्टिव्हिटीज त्या बाळाचा आणि आईचा बॉन्ड चांगला क्रिएट करण्यासाठी मदत करत होत्या. आणि मला वाटतं की त्यामुळेच पूर्वीचं जे बाळ आहे ते आईवडिलांची काळजी घेत होतं, आजचं बाळ जन्माला आल्यानंतर आईवडिलांची काळजी घेताना दिसत नाहीये. वृद्धाश्रमात बघायला मिळतात आपल्याला. येस येस येस. सो कदाचित हे रिझन असू शकेल असं मला वाटतं. ओके. आणि आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याचदा आलं की बाळाच्या कपॅसिटीज वाढवल्या पाहिजेत. सो बाळाच्या कपॅसिटीज वाढवायच्या म्हणजे काय आणि ते वाढवण्यासाठी करायचं काय? ग्रास्पिंग कपॅसिटी आपण म्हणतो. जन्माला येतानाच बाळ ग्रास्पिंग ग्रहण क्षमता घेऊन येतं. सो ग्रहण क्षमता म्हणजे काय, जसं आपण आजच्या युगात आपल्याला एखादी हार्ड डिस्क हवी आहे, आपण हार्ड डिस्क घेऊन येतो, म्हणजे पेनड्राईव्ह घेऊन येतो कपॅसिटीचा 512 GB, 1 TB, 2 TB, ह्या कपॅसिटीज झाल्या. सो ह्या जसं ही कपॅसिटी आहे, स्टोरिंग कपॅसिटी किंवा ग्रास्पिंग कपॅसिटी आहे, तर ही जी कपॅसिटी आहे ती कपॅसिटी बाळाची गर्भातच बनते. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तुम्हाला आणि मला जे काही ग्रास्प होतंय ते कुठून ग्रास्प होतंय, जन्माला आलो त्यावेळेला आपल्याला आपलं नाव, गाव, अता-पता, जात, धर्म किंवा ज्या विषयाचं नॉलेज आज आपल्याला आहे ते नॉलेज होतं का? नव्हतं. मग
जन्माला येताना आपण ज्ञान घेऊन आलेलो नव्हतो, हे सिद्ध होतं. हम्म. जन्माला आल्यानंतर आपण ज्ञान घेतलं. मग हे ज्ञान कुठून आलं? तर 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आलं. क्षणभर जर कल्पना केली की तुम्हाला 5 ज्ञानेंद्रिय नाहीयेत, जन्माला आला त्यावेळेला डोळे नाहीयेत, कान नाहीयेत, स्पर्श ज्ञान नाहीये, चवीचं ज्ञान नाहीये, गंध ज्ञान नाहीये, हे 5 ज्ञानेंद्रिय नाहीयेत, तर आज जे तुम्हाला ज्ञान आहे हे ज्ञान अवेलेबल असतं का? नाही. नाव तरी माहित असतं का स्वतःच? नाही. म्हणजे झिरो नॉलेज आपल्याला माहिती असतं. म्हणजे याचा अर्थ काय? जे काही आज तुम्हाला माहिती आहे ते जन्माला येताना तुम्ही घेऊन आलेलं नव्हतं. तुम्ही येताना काय घेऊन आलात? ते घेण्यासाठीची इंद्रिय घेऊन आलेलं आहेत, ज्ञानेंद्रिय घेऊन आलेलं आहेत, ज्या माध्यमातून हे ज्ञान तुमच्यामध्ये मिळालेलं आहे. आता समजा ही ज्ञानेंद्रिय म्हणजे एक पाईपलाईन आहे असं आपण अज्युम करू. समजा ही डोळे म्हणजे एक ज्ञानेंद्रिय आहे. तर हे ज्ञानेंद्रिय काय? तर तुमचं 1 इंचीची पाईपलाईन म्हणजे हे ज्ञानेंद्रिय. तर आता ह्या 1 इंचाच्या पाईपमधून किती ज्ञान येणार आहे किंवा किती पाणी येणार आहे? तर 1च इंचाचं येऊ शकतं मॅग्नेट, बरोबर? सो मग 1 इंचाचं जर तुमची कपॅसिटी म्हणजे या पाईपलाईनची कपॅसिटी किती झाली? 1 इंचाची. म्हणजे ज्ञान किती घेणार आहात? 1च इंचाचं. हे विश्व काय? ज्ञानाचा महासागर आहे. प्रचंड हे विश्व ज्ञानाचा महासागर आहे. तुम्हाला ज्ञान द्यायची गरज नाही, तुम्ही प्रचंड ज्ञान घेऊ शकता, पण तुमची कपॅसिटी पाईपच 1 इंचाची बनलेली आहे. तुम्ही ज्ञान किती घेणार आहात? तेवढंच घेणार. आणि जर ही पाईपच जर का बनत असताना तुम्ही एवढी मोठी एक लाखो इंचांची, लाखो डायमीटरची बनवली, तर आपल्याकडे तेवढं ज्ञान येणार आहे, बरोबर ना? कारण ज्ञानाची कमी नाही. बरोबर. किती पाहिजे तेवढं ज्ञान. आणि म्हणून मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण द्यावं असं वाटतं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. 15व्या वर्षी संत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला हजारो वर्षांपूर्वी. छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले किंवा स्थापन करण्याची शपथ घेऊ शकले. त्यावेळेला त्यांच्याकडे संघटन कौशल्य, युद्धनीती, राजनीती ह्या अशा अनेक गोष्टींचं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांना होतं. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी हे ज्ञान कसं आलं? संत ज्ञानेश्वर महाराजांना वयाच्या 15व्या वर्षी हे ज्ञान कसं आलं? बरोबर. त्यांच्या कपॅसिटीज मोठ्या होत्या. जे ज्ञान तुम्हाला आणि मला घ्यायला 100 वर्ष लागतात किंवा 60 वर्ष लागतात, तेच ज्ञान त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी, 16व्या वर्षी घेतलेलं. आणि म्हणून ते लवकर जगावरती काही प्रभाव आणि परिणाम टाकू शकतात. स्वामी विवेकानंदांचं आयुष्य घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य घ्या. शॉर्ट टाइम होता, फार मोठं दीर्घायुष्य यांना लाभलं नाही, पण मिळालेल्या आयुष्यात हजारो वर्ष मिटणार नाही असा इतिहास निर्माण करू शकले. बरोबर. का तर त्यांच्या कपॅसिटी सुंदर होत्या. मग आताच्या काळामध्ये बऱ्याचदा बाळ जन्माला येताना काही आजार सोबत घेऊन जन्माला येतात. म्हणजे जन्माला आल्याच काही ना काहीतरी दोष आहे. सो हे प्रमाण आजकाल वाढलंय का आणि असं का होत असावं? निश्चित खूप प्रमाण वाढलेलं आहे. आमच्याकडे आता रिसेंटली काही दिवसापूर्वी आमची एक GSC मॉम आहे, डॉक्टर निकिता, त्या MD पिडॅट्रिक्स आहेत. ओके. त्या मला परवा शेअर करत होत्या की जर 10 मधल्या 7 बाळांमध्ये वेगवेगळे काही इश्यूज आपल्याला बघायला मिळतात. आज जन्मजातच ऑटिझम, ADHD असे प्रॉब्लेम्स प्रचंड बाळांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर याचं कारण काय? की जागरूकपणे जो त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती म्हणजे प्रयास केला गेला पाहिजे, तो प्रयास केला जात नाही. आज स्ट्रेस फॅक्टर वाढलेला आहे. तणावाखाली ही स्त्री जर जॉब करत असेल तर ती तणावाखाली आहे. सो त्या तणावाचा, स्ट्रेसचा इम्पॅक्ट त्या बाळावरती होतोय. आई आज स्वतः मेडिटेशन किंवा स्टॅबिलिटीसाठी, पीस आणि स्टॅबिलिटीसाठी आई काही विशेष प्रयत्न करत नाही. ती अनस्टेबल आहे बिकॉज फायनान्शियल कंडिशन्समुळे असेल, वर्क प्रेशरमुळे असेल. तर या सगळ्यांमुळे ती अस्थिर आहे, ती धावपळीमध्ये आहे, ती गडबडीमध्ये आहे आणि त्याचाच परिणाम त्या बाळावरती होतोय. ओके. बाळ या क्वालिटीज ह्या आईकडून घेऊन येते. त्यामुळे बाळामध्ये जसं म्युझिकचा प्रभाव आणि परिणाम मी सांगत असतो, प्रेग्नन्सीमध्ये म्युझिक ऐकले पाहिजे असं म्हणतात. पण कोणते म्युझिक ऐकले पाहिजे? तुम्ही गाणी ऐकत असाल तर गाण्यांमध्ये शब्द आहेत आणि त्या शब्दांप्रमाणे भावना निर्माण होणार आहेत आणि मग तसाच इम्पॅक्ट होणार आहे. तुम्ही हाय बीट्सचे गाणे ऐकताय, डीजेवाला म्युझिक ऐकताय, सो ती हाय फ्रिक्वेन्सी आहे. जर तेव्हा तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीचे म्युझिक ऐकता तेव्हा तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय होतात आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय होतात तेव्हा तुमची स्टॅबिलिटी जाते, तुम्ही सुद्धा अस्थिर होता. ओके. जेव्हा तुम्ही लो फ्रिक्वेन्सीचे म्युझिक ऐकता तेव्हा तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज लो होतात, तुम्ही स्टॅबिलिटीकडे येता. सो तुमचा पीस आणि स्टॅबिलिटी ही तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की फ्रिक्वेन्सी सायन्स असं सांगते की लोअर द ब्रेन फ्रिक्वेन्सी हायर द स्टॅबिलिटी अँड हायर द ब्रेन फ्रिक्वेन्सी लोअर द स्टॅबिलिटी. ओके. सो आई जर स्थिर असेल तर डेफिनेटली त्याचा बाळावरती, बाळाच्या स्थिरतेसाठी
चांगला परिणाम होतो. फोकस, ADHD म्हणजे काय, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर. बाळा फोकसच होत नाही, ती प्रचंड हायपर ऍक्टिव्ह आहेत, कारण आईच फोकस झाली नाही प्रेग्नन्सीमध्ये, आईच स्टेबल नव्हती प्रेग्नन्सीमध्ये, आईच अस्थिर होती, आईच अंतर्गत पीस आणि स्टॅबिलिटी नव्हती, आणि त्यामुळे आज हे ADHD आणि हे प्रभाव आपल्याला बघायला मिळतात. आणि डिस्ट्रॅक्ट करायला आपल्याकडे आज भरपूर सारी साधनं आहेत. बरोबर. सो आईला हायपर ऍक्टिव्ह बनवायला अनेक साधन आहेत. आणि बिकॉज ऑफ दॅट मला वाटतं की त्या परिणामामुळे आजच्या या पिढीमध्ये जन्मजात असे अनेक इश्यूज परिणाम बघायला मिळतात. आणि मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की जन्माला आल्यानंतर मग रडून आणि पश्चाताप करून फायदा नाहीये, बरोबर ना. त्यावेळेला लोक इन्व्हेस्ट करायला तयार आहेत, हवं ते, म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, जन्माला आल्यानंतर जाणवते की काहीतरी अडथळे आहेत, काहीतरी इश्यूज आहेत, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, पैसे नसतील तर कर्ज काढून लोक इथे घालायला तयार आहेत. माझं मत आहे की नंतर पश्चाताप करायची वेळ नको असेल ना, तर आत्ता जिथे बनतंय, जिथे बाळ प्रोसेसमध्ये आहे, तिथे काम करा. कारण जेवढी सुंदर प्रोसेस तेवढं सुंदर प्रोडक्ट. तुम्हाला रिझल्ट वरती बघायचीच गरज नाही, रिझल्ट आर बाय प्रोडक्ट. तुम्ही प्रोसेसमध्ये फोकस करा. गृहिणी जसं घरात किचनमध्ये स्वयंपाक बनवतात, सो स्वयंपाक जर का उत्कृष्ट बनायचा असेल, तर चांगला बनायचा असेल, तर तुम्हाला प्रोसेसमध्ये फोकस करावं लागतं. भाज्यांच्या सिलेक्शन पासून, चॉपिंग पासून, त्या कुकिंगच्या प्रोसेसमध्ये फोकस करावं लागतं. जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनत असताना फोकस करता, तेव्हा बनलेला स्वयंपाक हा निश्चित उत्कृष्टच बनलेला असतो. सो कोणतीही जगातली गोष्ट ही प्रोसेसमध्येच उत्कृष्ट बनवता येते. तुम्ही घर बांधताय, ते उत्कृष्ट, चांगल्या स्ट्रेंथचं, चांगल्या क्वालिटीचं बनवायचं, तर ते बनत असतानाच बनवता येणार आहे, बनल्यानंतर नाही. आणि म्हणून प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी रिझल्ट. आता झालं काय, कुठल्याही आई वडिलाला विचारा की तुम्हाला बाळ कसं हवंय, सगळेजण सांगतात की आम्हाला सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान बाळ हवंय. म्हणजे आमचा फोकस रिझल्ट वरती आहे. व्हॉट अबाउट प्रोसेस? प्रोसेस इज मिसिंग. बरोबर. आमचा प्रोसेसमध्ये फोकसच नाही. प्रोसेसमध्ये आम्ही एक एक दिवस ढकलतोय. निसर्गानं 9 महिन्यांचा हा कालावधी, निसर्गाला हवा असतं तर मग एका दिवसात बाळ दिलं असतं ना. 9 महिने कशासाठी दिलेले आहेत? स्त्रीला ते डिझायनर म्हणून 9 महिने दिलेले आहेत. ते इन्व्हेस्ट कर, डिझाईन कर, तुला जे हवं ते तुझ्या, म्हणजे ज्या क्वालिटी, जे गुण, ज्या कपॅसिटीज तुला बाळामध्ये हव्यात, ते तू तुझ्या भावनांमधून, तुझ्या विचारांमधून, तुझ्या कल्पनाशक्तींमधून तू डिझाईन कर, म्हणून तिला तो दिलेला काळ आहे. पण इथे तिनं हा वेळ कोणाला तरी विकलेला आहे. आज तिच्याकडे बाळाला द्यायला वेळ नाही, आणि जे पैसे आज ती कमवते, उद्या तेच पैसे त्या बाळावरती पुन्हा डोनेशनच्या माध्यमातून, अजून काही माध्यमातून खर्च करणार आहे. सो थोडंसं थांबायला हवं असं मला वाटतं. शांतपणे विचार करायला हवा आणि प्रोसेसमध्ये फोकस करायला हवे. मला ऍक्च्युली हाच प्रश्न विचारायचा की थांबायचं कधी प्रेग्नन्सीमध्ये? थांबायचं कधी म्हणजे जसं की पहिलं तर तुम्ही कन्सिव्ह नसाल तर कन्सिव्ह करायच्या आधीच तुम्ही थांबलं पाहिजे, आणि तिथे विचार करून, प्लॅनिंग करून मग पुढचं प्रोसेसिंग करायला हवं. आणि जर कन्सिव्ह केलेलंच असेल तर टुडे इज द राईट डे. ओके. आणि आपण आता बोलताना बऱ्याचदा म्हणतोय की तुम्ही फोकस केला पाहिजे, फोकस केला पाहिजे. फोकस कशावरती करायचा हे पण माहिती असणं आवश्यक आहे. फोकस हा प्रोसेसवरती करायचा. बाळ बनत असणारा त्या प्रोसेसवरती, आणि प्रोसेसमध्ये जे काही आम्ही 90 मिनिटांची ऍक्टिव्हिटी देतो, की कमीत कमी या 90 मिनिटांच्या ऍक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये आईला पीस आणि स्टॅबिलिटी देणारे काही म्युझिक्स, मेडिटेशन्स, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज. आता जर बघितलं तर नॉर्मली काय होतं, भारतातली सर्वसाधारण गर्भवती महिला 4-5 ऍक्टिव्हिटी कंपल्सरी फॉलो करते. त्या कोणत्या? तर एक डाएट असेल, एक्सरसाइज असेल, बाळाचं म्हणजे वीक वाईज होणारी जी ग्रोथ आहे ती मॉनिटर करण्यासाठी सोनोग्राफी असेल, अशा ह्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. ह्या करायलाच पाहिजे, त्या महत्वाच्या आहेत. पण या ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत? या ऍक्टिव्हिटीज जर पाहिल्या तर ह्या फिजिकली डेव्हलपमेंट करण्यासाठी मदत करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, फिजिकल हेल्थला सपोर्ट करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. मग प्रश्न येतो की व्हॉट अबाउट मेंटल, इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट? आम्ही शारीरिक डेव्हलपमेंटसाठी काम करतोय, मानसिक, बौद्धिक ऍक्टिव्हिटीजसाठी काय, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही कामच नाही करत. आणि म्हणून ती हुशार, म्हणजे म्हणतो ना, हुशार अशी पिढी किंवा ती बुद्धिमत्ता असणारं असं बाळ कुठेतरी आपल्याला कमी जाणवतं. मग त्याच्यासाठी सुद्धा काम केलं गेलं पाहिजे. असं म्हणलं जातं की बॉडी अँड माइंड इज अ वन सिस्टीम. म्हणजे फक्त शरीरात जन्माला आलं, शरीराच्या आतमध्ये कसलेही इमोशन्स नाहीयेत, कसलंही काही हे नाहीये, चालेल बाळ असं? नाही. शरीरानं खूप सुंदर आहे पण आतमध्ये कसलीही भावना नाहीये, कसलेही इमोशन्स नाहीयेत, नाही चालणार ना, असं बाळ नकोच आहे. मग शरीरासोबत मन देखील तेवढंच महत्वाचं आहे.
ओके. सो छत्रपती शिवाजी महाराज फक्त शरीरानं जन्माला आलेले नव्हते. भलेही ते शरीरानं किरकोळ असतील, पण अंतर्गत व्यक्तिमत्व त्यांचं एवढं प्रचंड बलाढ्य होतं की बलाढ्य अशा अफजल खानाचा कोथळा ते बाहेर काढू शकले. सो बाहेर काढणारे ते जे धैर्य, सामर्थ्य, करेज, जे आपण म्हणतो अंतर्गत व्यक्तिमत्व होतं छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे नेव्हर गिव्ह अप जो अटिट्यूड होता. संकट भलेही येतील, सो आलेलं संकट माझ्या दृष्टीने एवढं छोटंच आहे. हा जो अप्रोच होता, जो ॲटिट्यूड होता, किंवा तो आतमधला महत्वाचा पार्ट आहे. बरोबर. आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी काम केलं पाहिजे. आपण भारतातली प्रत्येक गर्भवती महिला शारीरिक डेव्हलपमेंटसाठी 100% काम करते. जसं शारीरिक डेव्हलपमेंटसाठी काम केले जाते, तसंच अंतर्गत मानसिक, भावनिक, बौद्धिक गोष्टींसाठी सुद्धा काम केलं गेलं पाहिजे. Okay. तेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि हे मानसिक, भावनिक, बौद्धिक जे काही मी सांगतोय, हा भाग म्हणजेच गर्भसंस्कार आहे असं मी म्हणतो. ओके. आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला 3 प्रश्न आहेत. म्हणजे एक प्रश्न तर आपला झाला कवर की म्युझिकचा परिणाम होतो का? दुसरा आहे की आपण जी पुस्तकं वाचतोय त्याचा परिणाम बाळावरती होत असतो का? निश्चित होतो, कारण जसं मी सांगितलं की आपण काय ऐकतो, काय वाचतो, काय पाहतो आणि कशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, या चारही गोष्टी स्त्रीवरती आणि त्या बाळावरती परिणाम करत असतात. सो फक्त ऐकणंच नाही तर वाचन, तुमचं पाहणं, कारण आजकाल टीव्ही सिरियल, न्यूज, ह्या सगळ्या आपण पाहत असतो. सो त्याचाही निगेटिव्ह गोष्टींचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय, पॉझिटिव्ह गोष्टींचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतोय. ओके. सो वाचायचं काय हे सुद्धा निवडलं गेलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, द क्वालिटी ऑफ युअर लाईफ इज टोटली डिपेंड ऑन द क्वालिटी ऑफ युअर चॉईस. तुम्ही बरोबर आहे. ज्या पद्धतीच्या चॉईसेस आयुष्यात करता तशीच तुमच्या आयुष्याची उंची राहते. सो तुमच्या आयुष्याची जी क्वालिटी आहे ती तुम्ही जे निवड करताय त्याच्यावरती डिपेंड राहते. ओके. सो तुमची पुस्तकं जागरूकपूर्वक निवडली गेली पाहिजेत प्रेग्नन्सीमधली. आणि जसं की आता रामायण, महाभारत, मला वाटतं, माझा हा पर्सनल ओपिनियन आहे, मी म्हणत नाही की वाचावं नाही वाचावं. पूर्वीच्या काळी जसं असं म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी त्यांच्या प्रेग्नन्सीच्या काळात बाळामध्ये जे गुण यावे त्यासाठी म्हणून महाभारत, रामायण अशा शूरवीरांच्या कथा, स्टोरीज ऐकल्या, वाचल्या. तर तो त्यावेळेचा काळ तसा होता. आजचा जो काळ आहे, आजच्या काळाला पूरक. आज येणारं बाळ हातात तलवार घेऊन युद्ध नाही करणार आहे, कारण तलवारींचा जमाना गेला. तर युद्धांचा आता युद्ध बायोवर होत आहेत. बरोबर. आता वेगवेगळ्या पद्धतीचे. सो आताच्या कंडिशनला जे आवश्यक आहे त्या रिलेटेडचा विचार करून तशा प्रकारचं वाचन करायला हवं. मला असं नेहमी वाटतं की आता जर का पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तर यावेळेला ते हातात तलवार घेऊन नाही तर हातात तराजू घेऊन येतील. कारण त्यावेळेचं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी हातात तलवार घेणं ही काळाची गरज होती. आत्ता या उद्योजकतेच्या युगामध्ये मराठी माणूस कुठंच नाही असं मला वाटतं. सो उद्योगधंद्यांचं हे मराठी साम्राज्य निर्माण करायचं असेल तर पुन्हा जन्माला येणाऱ्या शिवाजी महाराजांना एक उद्योजक म्हणून किंवा हातात तराजू घेऊन जन्म घ्यावा लागेल. ओके. ओके. आणि आता शेवटचे 2 प्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की तो म्हणजे काळजी घेतलीच पाहिजे अशा 2 गोष्टी कोणत्या आहेत सगळ्यात महत्वाच्या? पहिली तर फिजिकल काळजी घेतात पहिल्या 4 महिन्यांमध्ये. जसं फर्स्ट ट्रायमेस्टर असतो तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये शारीरिकदृष्ट्या काळजी घेतली जाते. आणि मला वाटतं की सर्वच जे काही डॉक्टर्स आहेत, गायनेकॉलॉजिस्ट आहेत, ते त्या पद्धतीनं सजेस्ट करत असतात, सांगत असतात. तर शारीरिक काळजी घेतलीच पाहिजे. शरीरासोबत मला असं वाटतं की तुमची मानसिक आणि भावनिक काळजी घेतली गेली पाहिजे. ओके. काही जरी झालं तरी भावनिकदृष्ट्या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये आई ही कणखर आणि खंबीरच राहिली पाहिजे. ओके. एक वेळ डाएटमध्ये एखादी दुसरी गोष्ट कमी पडली तरी चालेल, पण विचारांच्या डाएटमध्ये एखादी दुसरी गोष्ट सुद्धा कमी पडून चालणार नाही. आणि म्हणून पती पत्नीनी, म्हणजे पित्यानं आज वेळेला घरातले सासू सासरे जर का मला ऐकत असतील तर त्यांनीही खऱ्या अर्थानं तुमच्या वंशाचा दिवा जर का तुम्हाला हवा असेल, चांगलं बाळ हवं असेल जे तुमचं आणि तुमच्या देशाचं नाव उंचावेल, तर पहिल्यांदा या सुनेची काळजी घ्या. ओके. पहिल्यांदा तुमच्या पत्नीची काळजी घ्या. एवढंच मी सांगेन. ओके. तो सर आपल्या पॉडकास्टचा खरंच हा शेवटचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे की या गोष्टी तुम्ही अवॉइडच केल्या पाहिजेत. ह्या गोष्टी समोर आल्याच नाहीत पाहिजेत किंवा त्या गोष्टी येत असतील तर इग्नोर केल्या पाहिजेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत? पहिली गोष्ट तर भांडण. म्हणजे बऱ्याचदा सासू सून, पती पत्नी यांच्यामध्ये असणारी भांडणं या 9 महिन्यांमध्ये अवॉइड केलीच पाहिजेत. ओके. त्याचबरोबर निगेटिव्हिटीज, म्हणजे न्यूजपेपरच्या माध्यमातून असतील, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून असतील, सिरियल्सच्या माध्यमातून असतील, जर का काही निगेटिव्हिटीज येत असतील तर अशा निगेटिव्हिटीज अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत. निगेटिव्ह गॉसिपिंग असेल तर ते अवॉइड केलं गेलं पाहिजे. ओन्ली पॉझिटिव्हिटी
ओके. आपल्याला ठेवली पाहिजे. सो Okay. निगेटिव्ह गोष्टी म्हणजे आहाराबद्दल मी सांगणार नाही, हम्म. बिकॉज हम्म. आहाराबद्दल भरपूर काही ऑलरेडी सांगितलं जातं. तर मी मानसिक आहार जो आहे, मानसिक डाएट जो आहे त्याबद्दल सांगेन की या गोष्टी मात्र तुमच्या या प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत. आणि असं म्हणतात की आता हे गर्भसंस्कार जे आहेत किंवा हे जे फॅड आले महाराष्ट्रामध्ये किंवा सगळीकडे, तर हे त्यांनाच परवडतं ज्यांना खिशात पैसे आहेत त्यांच्या, आणि ते चैन करतात. गर्भसंस्कार म्हणजे चैन आहे असा एक समज आहे. सो तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तर तुम्हाला या गोष्टीला काही उत्तर द्यायचंय का? डेफिनेटली. ऍक्च्युली गर्भसंस्कार हे फॅड नाही तर ही फॅक्ट आहे आणि ओके. त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. आणि हे काम करत असताना जसं मी सांगितलं की आपण शारीरिक आरोग्यासाठी ज्या काही खर्च करतो, डाएटवरती खर्च करतो, स्कॅनिंग्सवरती खर्च करतो, वेगवेगळ्या गोष्टींवरती खर्च करतो. गर्भसंस्कार हे तुम्हाला त्या स्त्रीला आणि बाळाला मानसिक आरोग्य देतं, आतमधून स्ट्रॉंग बनवतं. सो शरीर आणि बॉडी हे एक सिस्टीम आहे, तर त्या दुसऱ्या बाजूवरती पण काम केलं गेलं पाहिजे. आणि हे काम करत असताना जर का जसं आज आमच्याशी आज लाखो किंवा हजारो महिला जोडल्या गेलेल्या आहेत, तर हे करत असताना अनेक लोकांची टीम आहे, अनेक सॉफ्टवेअर्स आहेत, अनेक गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळे मलाही बरेचदा काही पॉडकास्टिंगमध्ये किंवा काही ठिकाणी कमेंट केलं जातं की हे ग्रस्त चार्जेस घेतात. आता मुळात पहिला गोष्ट येतो की फ्रीमध्ये कोणतीही गोष्ट मिळाली तर त्याची किंमत नसते. आज तुम्ही रस्त्यावरून चालत जात असताना खरंच जर का एखादा चककणारा काचेचा तुकडा मिळाला, म्हणजे डायमंड मिळाला, तर काचेचा तुकडा म्हणून तुम्ही असंच कुठेतरी टाकून द्याल. पण पैसे मोजून जेव्हा दुकानात जाऊन एखाद्या डायमंडच्या शॉपमध्ये जाऊन पैसे मोजून ज्यावेळेला काचेचा खरंच तुकडा घेऊन याल ना, तर तो असा अलमारीमध्ये तुम्ही ठेवून द्याल. म्हणजे रस्त्यावर पडलेल्या डायमंडच्या तुकड्याला किंमत नसते, पण शोरूममध्ये जाऊन, शॉपमध्ये जाऊन पैसे देऊन ज्या वेळेला काचेचा तुकडा तुम्ही घेऊन येता, त्याची मात्र व्हॅल्यू वाढते, त्याची तुम्हाला कदर वाढते. सो मनी या प्रोसेसमध्ये मला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की डोंट फोकस ऑन द मनी. मनी जस्ट अ मीडियम ऑफ ट्रान्झॅक्शन. पैसे हे या ट्रान्झॅक्शनसाठीचं माध्यम आहे. त्यामुळे पैसे हा विचार करू नये. आयुष्यात पैसे आज नसतील, उद्या भरपूर येतील, लाखो करोडो अरबो खरबो रुपये तुमच्याकडे येतील, पण या बाळासाठीचे हे 9 महिने आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाहीयेत. आणि त्यामुळे मला वाटतं की पैशांचा कसलाही न विचार करता समोरच्या व्यक्तीचं म्हणजे जे काही आपल्याला मिळणार आहे, ज्यातनं आपल्याला ही आई खऱ्या अर्थानं त्या बाळाला 9 महिन्यांमध्ये प्रयास करून आयुष्यभराची शिदोरी देते. कारण 9 महिन्यांचा प्रेग्नन्सीचा कालावधी इज इक्वल टू जन्मानंतरचं त्या बाळाचं आयुष्य. ओके. सो एवढा मोठा म्हणजे फक्त 9 महिने चांगलं जागरूक प्रयास म्हणजे आयुष्य त्या बाळाचं पुढचं त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने याच्याकडे बघायला पाहिजे. आणि म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे की गर्भसंस्कारांची ही जी काही प्रोसेस आहे ही खऱ्या अर्थाने एक चळवळ आहे. आणि ही चळवळ असल्या कारणानं, कारण ज्या घरातली स्त्री घडेल, जेव्हा जिजाऊ घडतील, तेव्हा शिवबांसारखे एक व्यक्तिमत्व जन्माला येणार आहे. त्यामुळे ही आई कणखर आणि खंबीर बनलीच पाहिजे. आणि त्यासाठी ही गर्भसंस्कारांची जी प्रोसेस आहे, ही चळवळ जी आहे ती घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे तुमच्या सान्निध्यात जर का अशी कोणी गर्भवती महिला असेल, कदाचित तुमची सून असेल, तुमची मुलगी असेल, तुमचे कोणी फ्रेंड्स असतील जे आता प्लॅन करतायत किंवा कन्सिव्ह केलेलं आहे किंवा इन्फर्टिलिटीचे काही इश्यूज फेस करतात, म्हणजे प्लॅनिंगमध्ये आहेत, अशा प्रत्येक त्या स्त्रीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. ही चळवळ आहे आणि ही चळवळ घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. घराघरातली प्रत्येक ही गर्भवती स्त्री जिजाऊ बनली पाहिजे, कणखर आणि खंबीर बनली पाहिजे. आणि मला वाटतं की त्या दृष्टीने निश्चितच तुम्ही दिलेली संधी म्हणजे या पॉडकास्टिंगसाठी, पॉडकास्टिंगच्या माध्यमातून घराघरातली ही स्त्री बदलेल, ती कणखर आणि खंबीर बनेल, ती जिजाऊ बनेल अशी मी आशा करतो. आणि खात्री आहे जर ती जिजाऊ बनली तर येणाऱ्या काळ हा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा असेल. एवढंच बोलतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू विष्णू सर आल्याबद्दल. मंडळी, तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला एखादा पार्ट आवडला असेल तर तो कमेंट करून आम्हाला सांगा की बाबा ही गोष्ट माहिती नव्हती, ही गोष्ट नव्याने कळाली. आणि आणखीन तुम्हाला कोणत्या विषयांचे पॉडकास्ट हवे ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आम्ही कमेंट्स वाचतोय, त्या अनुसरून आम्ही वेगवेगळे गेस्ट आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. सो चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.